लका आज निबार भूक लागली होती पण खिशात 1 रुपया पण नव्हता. तरी पण तुमचा भाऊ काय उपाशी राहिला नाही, एकदम पोटभर खाल्लं. आता मी नेमकं काय डोकं लावलं ना ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सांगतो. तर झालं असं की आज रविवार होता आणि तसं पण आज दिवाळीची शेवटची सुट्टी होती. मग आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं, चला आता फिरायला जाऊ, परत चान्स भेटणार नाही. मग प्रदीप दादाची गाडी घेतली आणि सरळ निघालो. आता गाडी घेऊन आम्ही खरं तर निघालो होतो, पण कुठं जायचं ते ठरवलं नव्हतं. आणि कसं झालं, त्यात आज दिवाळीची शेवटची सुट्टी आहे, त्याच्यामुळे संध्याकाळचं पार्टीचं नियोजन ठरलंच होतं. म्हणून घरनं काहीच न खाता पेता सरळ निघालो होतो. पण भुकीच्या पुढे आपण काय करू शकत नाही. आणि संध्याकाळी पार्टीचं नियोजन होतं, त्यामुळे पैसे सगळे तिकडे गुंतवले, त्यामुळे येताना पैसे पण आणलं नव्हतं. मग मनात विचाराला फ्री मध्ये बुक भागवायची असेल तर एकच ठीक, ते म्हणजे आपलं मॅप्रो पार्क. आता तुम्ही म्हणत असाल ते नेमकं कसं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळलंच तुम्हाला. मग गाडी सरळ मॅप्रो गार्डनच्या पार्किंग मध्ये पार्क केली. आतमध्ये गेले सगळ्यात पहिल्यांदा आमची एंट्री केली आणि एंट्री झाल्यानंतर त्यांना आम्हाला मॅप्रोच्या मूवीचं फ्री तिकीट दिलं. आता मूवी तर चालू झाली नव्हती, म्हणून आमच्यातलेच बारक्या पोरांना घेऊन जम्पिंग जपांग पशी आलो. या ठिकाणी आल्यावर बारक्या पोरांचा आनंद गगनात मावतच नाही. मग त्यांना मजा करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मूवी चालू झाली, मग आम्ही पण लगेच तिकडे जाऊन पोहोचलो. आज गेले सगळ्यात पहिल्यांदा पॉपकॉर्न भेटले. म्हणलं चला बुकेवर थोडंसं कंट्रोल तरी राहील. मग मॅप्रो गार्डनची कहाणी बघितली आणि मग विचार करायला बसलो, आता नेमकं करायचं काय, कारण बघतो जाम लागली होती. फिरता फिरता असं कळलं की मॅप्रोचे प्रत्येक पदार्थ टेस्टिंग साठी भेटतात आणि मॅप्रो गार्डन म्हणलं की नावातच दशेत त्यांचं एवढं पदार्थ आहेत की खाऊन खाऊनच फिटेल. मग काय नुसता दणका दिला, जो पदार्थ दिसेल तो खायला सुरुवात केली. टेस्टिंगच्या नावाखाली चांगलाच उद्योग चालू होता आमचा. मॅप्रो प्रोडक्टची क्वांटिटी आणि क्वालिटी एवढी भारी होती की एका प्रोडक्टचे 8-8 फ्लेवर होते. ते सगळे पदार्थ टेस्ट करता करताच आमचं पोट भरलं. मग म्हणलं आपलं तर काम झालंय, आता निघावं घराकडे, कारण की ज्या पिकनिक साठी घराबाहेर पडलं होतं ती पिकनिक आमची इथंच झाली. गार्डन मधून बाहेर पर्यंत दादाने गाडी पण बाहेर काढली, पण गाडी घरच्या दिशेने न जाता वाईच्या दिशेने निघाली. प्रदीप दादा म्हणला फ्री मधलं किती खाणार, चला मीच तुम्हाला खायला घालतो. तो आम्हाला घेऊन डायरेक्ट चायनीजच्या दुकानावर आला. आता पोटभर खाल्ल्यामुळे पोटात तर अजिबात जागा राहिली, त्याच्यामुळे म्हणलं सगळ्यांसाठी फक्त सूपच मागव. दिवसभर इकडे तिकडे फिरून संध्याकाळी घरी आलो आणि 2 पायाचं शिजत घातलं आणि मग त्याच्यावरती ताव मारला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका.